मालक, राहणार हनुमाननगर, भवानीपेठ, सोलापूर. मी पोलीस सेवा मंडळात काम करतो. मी तळी इप्परगेला जात असताना मला इथं रूपाभवनी MSC ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी दिसली. ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली एक 2 दिवसाखालचं बाळ 2 दिवसाखालचं बाळ आम्हाला तिथं आढळून आलं. आढळून आल्या माझ्यासोबत जोडबोई पोलीस स्टेशनचे मॅडम होते. ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले. पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले. बाळाची सगळी चौकशी केली. इथं आजूबाजूला इथं 4-5 मजूर होते. ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या मदतीने ते बाळाला आपण रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले, काय केले ह्याचं बघितलं. आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशु फुटेज आहे. ते शिशु फुटेज घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असे सांगून गेले. की साईनाथ मजरेवाडी हाकिमगड तिकडे राहतो. आम्ही इथं सेंटरिंग काम करतो. तिथं येताना पूलच्या खालनं एक कुत्रा होतं. ते चालता तोंडात पकडून बाळ येत होतं. ते पायात पकडलं आणि आम्ही त्याला हकललो आणि 2-3 लोक बघितले आणि भीड इकट्ठा झाली. एवढं संपलं. मग काय पुढं काय नाही. ते पुढे पोलीस आले, कारवाई केली, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चालले. किती वाजले साधारणतः? 1 ते 2 वाजले. 1 ते 2च्या मध्ये झालं ही घटना. केवढं बाळ आहे, किती छोटं आहे काय ते काय माहीत नाही सर. हां. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.